नमस्कार मंडळी, मी सुनील संगपाळ. आज मी चाललो आहे ते सुतार मामा यांना आणण्यासाठी. आमच्या घराचं रूपकाम बिघडलेलं आहे, ते दुरुस्त करण्यासाठी सुतार मामाला आणायला निघालेलो आहे. समोरच तुम्हाला जी व्यक्ती दिसते हे बाळूमामा बोरपायचे टॉपच्या लेवलचे सुतार आहेत. यांना आणायला मी गेलो होतो. काल पाऊस पडला तेव्हा मातीमध्ये दरवळणारा सुगंध हा आपल्या सर्वांना मोहित करून टाकणार आहे. आणि गांधीजी खेड्याकडे का चला म्हटले असेल तर नैसर्गिकरित्या नटलेली खेडी ही स्वयंपूर्ण होती. निसर्ग तुम्हाला पाहिजे असेल तर खेड्याकडे जायला लागतं. आता तुम्ही बघताय की वरती बाळूमामा सुतारमामा चढलेलं वरती आणि त्यांच्यावर थेट सोन्याची सोनेरी किरणं सूर्याची पडलेली आहेत. शेजारी आमचे पप्पा बघा त्यांना मदत करू लागतात. परळी मारायचं काम आता चालू आहे. तुम्ही आमचं घर पाहू शकता. हे जुनं घर आहे दगड मातीचं. समोर दरवाजावर माझं नाव लिहिलं आहे बघा, सुनील. हे जवळपास मी 5वी 6वीला असतानाच लिहिलेलं आहे. आणि या घरामध्ये आमच्या बालपणीच्या आठवणीचा ठेवा जसाच्या तसा आमच्या वडिलांनी जपून ठेवलेला आहे. घर पडलेलं होतं पण ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. खापऱ्या कमी पडल्यामुळे आम्ही खापऱ्या बाहेरून घेऊन आलो. समोर दिसणारं घर ही आमचंच आहे. या कॉन्क्रीटच्या जंगलापेक्षा खरोखर मातीचं घर कधीही चांगलं, ज्यामध्ये AC लावायची गरज नाही. हे बघा, फायनली आमचं काम पूर्ण झालेलं आहे घराचं. वर टॉप लेवलला खापऱ्या व्यवस्थित मामाने एका रेषेत घातलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की समोर दिसणारे घर आणि ते छेद जे रिपेअर केलेलं आहे. आता वर तुम्ही बघितलं आकाशाकडे तर हळूहळू ढग जमा होत चाललेला आहे. पाऊस कदाचित 1-2 तासानंतर पडू शकतो. म्हणजे आपण काम केलं आहे त्याचं का होणार आहे आपल्याला कळेल.